लोकशाहीचा बाजार, निवडणुकीमध्ये पैशाचा किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वापर होतो ना, ते आता एक समोर यायला लागलेलं आहे. आता पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणूक होतात 288 ठिकाणी, त्या ठिकाणी एक प्रकरणामध्ये किती पैसे वाटले जातात त्याची एक उदाहरणं समोर येतात. कालचाच प्रकार घ्या. कारण मालवणमध्ये नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी अचानक भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकला आणि तिथे 25 लाखाचा एक आठवडा मिळाला, रोख 25 लाख रुपयांचं. नितेश राणेंचं ते स्टिंग ऑपरेशन राज्यामध्ये सध्या चर्चेचा विषय झाला, ते गाजतंय. नितेश राणे जाहीर आरोप करतायत की मताला 10 ते 15 हजार रुपये, किती 10 ते 15 हजार रुपयाचा भाव फुटलेला आहे. ते पैसे वाटले जातात, रोज सुमारे 1 कोटी रुपये भाजप वाटते. त्यांनी भाजपवर थेट आरोप केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ज्यावेळेस सिंधुदुर्ग मालवण त्या परिसरामध्ये येऊन गेले, त्याच्यानंतर हे पैशाचं वाटप सुरू झालंय. त्यांचा थेट आक्षेप आहे तो भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे. रवींद्र चव्हाण जेव्हा कुठे दौरा करून जातात त्याच्यानंतर पैसे वाटप सुरू होतं, असं त्यांनी जाहीरपणे, म्हणजे अक्षरशः कपडे फाडलेत भाजपचे त्यांनी. नितेश राणे, त्यांचे दुसरे बंधू निलेश राणे आणि त्यांचे दुसरे बंधू आहेत नितेश राणे, हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री आहेत. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव, एक शिंदेच्या शिवसेनेत आहे आणि एक भाजपमध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे जे समीकरण आहे ते मोडीत काढण्यासाठी भाजपचा आता आटोकाट प्रयत्न चालू आहे. भाजपच्या त्या प्रयत्नाला बाकीचे विरोधी पक्ष साथ देतात. नारायण राणे विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी ती लढाई चालू आहे. तो भाग वेगळा, राजकारणाचा विषय आपण नंतर बोलू. परंतु निवडणुकीतील पैशाचा जो वापर आहे त्या संदर्भात निलेश राणे यांनी अक्षरशः जळजळीत टीका केलेली आहे. हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यावर आपण पुन्हा तपशीलवार बोलू. परंतु अशी अनेक उदाहरणं आता समोर येत आहेत. भाजपच्या मंत्रिमंडळातले, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले दुसरे एक मंत्री गुलाबराव पाटील, त्यांनी काल जळगावमध्ये नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं, भाजप निवडणुकीमध्ये पैसे वाटप करून जिंकून येतं. म्हणजे एकनाथ शिंदेचे जे सहकारी आहेत सध्या मंत्रिमंडळातले, ते आता भाजपवरती अक्षरशः तुटून पडलेले आहेत. भाजप कशा प्रकारे निवडणुका जिंकते, पैशाचा किती वापर करते याचा जाहीरपणे आरोप करतायत. म्हणजे हे सगळेच पुढारी सारखे, हम आम्ही सब नंगे. हे दुसरं स्टेटमेंट कोणाचं आहे? नितेश राणेंचं. निलेश राणेंच्या विरोधात नितेश राणेंचं स्टेटमेंट आहे की हम आम्ही सब नंगे, आणि ते वास्तव आहे. एकही पक्ष असा सापडणार नाही की जो निवडणुकीमध्ये पैसे वाटप करत नाही. मतांची खरेदी विक्री तुफान चालू आहे. काल बदलापूर मधला एक प्रकार, बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात होतं असा आरोप शिंदेच्या शिवसेनेने केले आणि त्याच्यावरून तिथं प्रचंड राडा झाला. काही प्रमाणामध्ये पैसे सुद्धा सापडले. म्हणजे हे बदलापूरचं एक उदाहरण झालं. आपण मागे यापूर्वी व्हिडिओ केला की राजगुरुनगर, हुतात्मा राजगुरूंचं जन्मस्थान असलेलं राजगुरुनगर, इथे नगराध्यक्ष पदासाठी थेट 1 कोटीची बोली लागली. त्याच्या बातम्या छापून आल्या. हो की चू नाही, कोणी त्या विषयावर बोललं नाही. म्हणजे त्याला आता वाईट भाषेत बोलू नये, पण हाक ना बोंब असा प्रकार झाला तो. राजगुरुनगर त्याच्यामध्ये बदनाम झालं, ती निवडणूक तिथली बदनाम झाली. नंतर तुम्हाला तो लोणावळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक उमेदवार होते ना, एका उमेदवाराने सांगितलं मला 2 कोटी रुपयाचा पक्षनिधी मागितला. 2 कोटी रुपयाचा. म्हणजे विचार करा, नगराध्यक्ष पदासाठी जर पक्षनिधी 2 कोटी रुपये द्यायला लागत असेल, किती मानधन मिळते यांना, नेमकी कमाई काय आहे राजकारणामध्ये, हा फार मोठा गंभीर मुद्दा आहे. म्हणजे हे एक बातम्या ज्या आहेत त्या सगळे धागे जोडत गेल्यावरती लक्षात येईल तुम्हाला हे चाललंय काय नेमकं, आणि आपण हे सहन कुठपर्यंत करायचं. मागे विधानसभा निवडणुकीत बरोबर मागच्या नोव्हेंबरमध्ये वर्ष झालं पूर्ण, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे महामंत्री विनोद तावडे हे वसई विरार त्या भागात प्रचाराला गेले होते. एका हॉटेलमध्ये मुक्कामला होते आणि तिथे अचानक भाई ठाकूरांची जी संघटना आहे, आपले हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सहकारी, त्यांनी तिथे त्या हॉटेलवरती छापा टाकला आणि तिथे जवळपास 9,93,000 रुपये त्यांनी जप्त केले. त्यांनी इतका बोभाटा केला, मीडिया सगळे तिथे तुटून पडली की विनोद तावडे पैसे वाटप करण्यासाठी तिथे आलेत वगैरे वगैरे वगैरे.
प्रकरणात पुढे काहीच झालं नाही, प्रकरणात ते सगळं सेटल झालं प्रकरण. परंतु पैशाचा इतका मोठ्या प्रमाणात वापर कसा होतो त्याचं हे एक आणखी उदाहरण आहे. म्हणजे निलेश राणेंना अशा प्रकारे एखाद्याच्या घरी जाऊन छापा टाकण्याचा अधिकार बिलकुल नाही आहे. भाजपची मंडळी जे म्हणतात त्यांचेच धाकटे बंधू जे बोलतायत आता निलेश राणे की अशा प्रकारे कोणाच्या घरी जाऊन छापा मारणं, स्टिंग ऑपरेशन करणं, ज्याला स्टिंग ऑपरेशन नाव दिलेलं आहे, ते करणं योग्य नाही. कदाचित त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी ते घरात पैसे ठेवले असतील. म्हणजे हे आता ते कसं सारवासारव करायची, बचाव करायचा, त्याच्यासाठी भाजपची मंडळी आता त्याच्यात ती बोलतात, ती बाजू सावरून घेत आहेत. पण निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांच्या प्रकरणामध्ये भाजपची तिथं फार बेआबरू झालेली आहे, सिंधुदुर्ग मालवणमध्ये. आणि अशाच प्रकारे राज्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी हाच प्रकार सुरू आहे. 2 तारखेला 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3ला मतमोजणी आहे. आज आहे 27 तारीख, 28, 29, 30. म्हणजे 30 तारखेच्या संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. फक्त 2 ते 3 दिवस आहे. हे पुढचे जे दिवस आहेत ना, शेवटचे 2 दिवस, 2 रात्री, कत्तल की रात म्हणतात त्याच्यामध्ये. काल एकाने स्टेटमेंट केलेलं आहे गुलाबराव पाटलांनीच, मंत्र्यांनी, की 1 तारखेला रात्री जागे राहा, लक्ष्मी दारात येणार आहे. अरे काय चाललंय? मंत्री कसं बोलतायत? म्हणजे लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण चालू आहे खरं सांगायचं तर. पण लोकशाहीमध्ये अशा प्रकारे मंत्री महोदय आणि इतर सगळे मंत्री, खासदार, आमदार जर अशा प्रकारे जाहीरपणे सगळे जर त्याचं वाभाडे काढत असतील तर मतांचा हा जो खरेदी विक्रेता बाजार मांडलेला आहे, कुठली आली हो लोकशाही? काय चाललंय हे? म्हणजे मतदारांनी खरं तर यांना विचारलं पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे की मतदार विकला जातो. मत 1000, 2000, 500, काही ठिकाणी समजा भोरच्या ठिकाणी 1000 रुपये भाव ठरला. बारामतीमध्ये तर आणखी त्याच्या पुढचे आहे, त्याचा आपल्या हातात पुरावा नाही किंवा कुणी अजून त्या विषयावर बोललं नाही. पण तिकडे पण तसंच सुरू आहे. ज्या सुंदर श्रीमंत नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांनी निवडणुकीसाठी 5-5, 6-6 कोटी रुपये खर्च केला आहे. हे म्हणजे एक ऐकल्यावरती जे लोक खाजगीत सांगतात ना, ते ऐकल्यावरती डोकं मती गुंगवते अक्षरशः. म्हणजे नगरपालिका निवडणुकांसाठी आज राज्यामध्ये 288 ठिकाणी नगरपालिकाच्या निवडणूक, आणि त्यात गंमत पहा, उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती सुनावणी आहे की ओबीसी आरक्षणाचा कोटा, ओबीसी आरक्षणाच्या 27% सरसट लागू केल्यामुळे आरक्षणाचा एकूण कोटा हा 50%च्या पुढे गेला असेल तर तिथल्या निवडणुका ह्या रद्द होऊ शकतात. 288 नगरपालिका नगरपंचायतीपैकी जवळपास 150च्या वर नगरपंचायती ह्या आरक्षणाचा कोटा 50%च्या वरती गेलेल्या आहेत. 17 जिल्हा परिषद त्याच्यामध्ये, 2 महापालिका आहेत. जर उद्या सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला तर ज्यांनी आतापर्यंत हे कोटी रुपये उधळलेले आहेत ते सगळे पाण्यात गेले. मुळात लोकशाहीमध्ये अशा प्रकारे मतदान करताना, मतदान हे पवित्र दान असतं. आपल्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ह्या आपल्या लोकप्रतिनिधींना पाठवायचं, आपले विश्वस्त म्हणून त्यांना तिथे पाठवायचं. ते जर असे खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतील तर उद्या तुमचे तिजोरीचं ते संरक्षण करतील कशावरून? बिलकुल नाही. ते चोऱ्या दरोडेच घालणार त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे जे चाललंय हे अक्षरशः विद्रूप आहे. म्हणजे हे पाहिल्यावरती किळस वाटते अक्षरशः की लोकशाहीमध्ये हे जे चाललंय, भाजपने खरं तर ह्या सगळ्याला चाप लावायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ती अपेक्षा आहे. पण सत्तेच्या लालसेपोटी भाजप सुद्धा इतका बहकत चाललेला आहे, ते पाहिल्यावरती या लोकशाहीचं काय होणार? जे आता विरोधक बोलतात की ह्यांना लोकशाही संपवायची आहे. काल परवा एका निरंजन टकले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी फार सुंदर विश्लेषण केलं होतं. 4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मित्रो, राज्यामध्ये अशा प्रकारे ज्या सर्व महापालिका आहेत त्यांचं बजेट एका वर्षाचं जवळपास 4 लाख कोटींचं आहे. आता 5 वर्ष पूर्ण होतील फेब्रुवारीमध्ये. म्हणजे 5 वर्षामध्ये प्रशासकांचं हे सगळं 20 लाख कोटींचं जे बजेट आहे सर्व महापालिकांचं, याच्यावरती थेट नियंत्रण कोणाचं होतं? राज्य सरकारचं होतं. म्हणजे थोडक्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं होतं. म्हणजे अशा प्रकारे 20 लाख कोटी रुपयांचं बजेट थेट त्यांना हँडल करता आलं. फक्त महापालिकांचं सांगतोय, नगरपालिका, जिल्हा परिषदा त्यांचं वेगळं. 20 ते 25 लाख रुपयाचं थेट बजेट. म्हणजे राज्याचं जे बजेट 8 लाख कोटींचं आहे त्याच्या तिप्पट या 5 वर्षामधलं हे बजेट त्यांना वापरायला मिळालं. हा त्यातला अर्थ होतो. आणि हे सगळं अर्थकारण जर पाहिलं ना
तर लोकशाहीमध्ये ह्या पद्धतीने जर निवडणुका होणार असतील, या पद्धतीने पैशाचा जर वापर होणार असेल, मतांची खरेदी विक्री होणार असेल, तर जन हो हे तुमच्यासाठी फार धोकेदायक आहे, लोकशाहीसाठी धोकेदायक आहे, मारक आहे. लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचं हे काम चाललेलं आहे. स्लो पॉयझन आहे हे जे टप्प्याटप्प्याने चाललं. दुर्दैव असं आहे की जनता या विषयावरती काही बोलत नाही. घरात 1,000-500 रुपये आले, एका कुटुंबाला 4-500 2-4 मतं असतील, त्यांना 2-3 हजार रुपये आले, महिन्याचा किराणा भागला. सामान्य माणूस असा विचार करतो. एक वेळ झोपडपट्टीतल्या गोरगरिबांनी 500 रुपये घेतले तर त्याचं आपण म्हणतो ते ठीक आहे, ते पोटा साफ करण्यासाठी घेत असतील. हाऊसिंग सोसायट्या, बंगले, मोठे मोठे जे धनाढ्य मंडळी आहेत ती सुद्धा मताला आता पैसे मागितल्याशिवाय बाहेर येत नाहीत. हे किती दुर्दैव आहे. कोणत्या थराला नेऊन ठेवलंय आपण. जसं महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय, ही लोकशाही कुठं नेऊन ठेवली आहे भाजपाने. यापूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा असं पैशाचं वाटप करून मतांची खरेदी विक्री होत होती, पण हे प्रमाण आता भाजपच्या कारकिर्दीमध्ये इतकं प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे नितेश राणे, निलेश राणे ह्या दोघा बंधूंनी त्याची जी चिरफाड केली आहे, आरोप प्रत्यारोप केले, एकमेकावर शिंतोडे उचलून, ते पाहिल्यावरती प्रत्येकाला लाज वाटायला पाहिजे. जो सुज्ञ विचारी मतदार आहे तो हजारदा विचार करेल, हे आशाच्यामध्ये मतदान मी करू. जे चोर दरोडेखोर आहेत, जे अशा प्रकारे जनतेच्या पैशावर दरोडा घालतात, ही मंडळी निवडणुकीमध्ये अशा प्रकारे मतांचा बाजार जर मांडत असतील तर पुढे काय होणार. जन हो तुम्ही बोललं पाहिजे या विषयावर. नितेश राणे, निलेश राणे हे 2 प्रकरण आहेत. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला आणखीन भरपूर काही मसाला ऐकायला मिळणार आहे. ऐकायला येईल. हे पैसे पोलीस जप्त करतात, त्याचं पुढे काय होतं त्याचाही तपास नसतो. माहिती अशी आहे की पोलिसांनी कुठेही हा अशा प्रकारे छापा टाकला, पैसे जप्त केले, त्या पैशाचे नंतर परस्पर विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत त्या पैशाचं पुढे काय झालं, ते पैसे परत त्या संबंधित व्यक्तीला दिलेत की पोलिसांनी वाटून खाल्ले, ह्याच्या कुठेही बातम्या आलेल्या नाहीत. कारण नितेश राणे, निलेश राणेंना फक्त 25 लाख सापडले. अजून असे रोज छापे पडतील, त्यावेळेस आपण बोलत राहू. पण तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. धन्यवाद.